श्री सुखदेवराव घोरे, मी माजी सभापती पंचायत समिती अचलपूर। आमचं गाव तसं मेळघाटमध्ये येथे काढली, पण आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये जे 553 सीटा उभ्या होत्या, 553 पैकी जास्तीत जास्त जवळपास 235 ते 40 सीटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत। त्यामधून अमरावती लोकसभेमध्ये मागच्या वेळेस ज्या खासदार होत्या, विद्यमान मागच्या खासदार, त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काम केलं नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भरोशावर त्या मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या आणि 3-4 महिन्यानंतरच त्या भारतीय जनता पार्टीमध्ये चालल्या गेल्या। आणि भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर लोकांनी ज्या विश्वासांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्या विश्वासाने त्यांनी कामं केलेले नाही आणि रिकामे कामं करत त्या बसल्या। सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा म्हणणे, अशा प्रकारचे त्यांनी धंदे केले। म्हणून जनतेनं यावेळेस ठामपणे ठरवून घेतलेलं होतं का त्यांना यावेळेस बिलकुल पाळायचं आहे आणि अमरावती जिल्ह्यातली ही जी सुज्ञ जनता आहे ते सर्वत्र एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असन किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट असन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष गट इथे यशोमतीताई आदरणीय बबलूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढल्या गेली आणि आज बळवंत भाऊ वानखडे यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय हा इथं निश्चित झालेला आहे। ते विजयी झालेले आहेत आणि सर्व अमरावती जिल्ह्यामध्ये खुशीची लहर ही ह्या माध्यमातून पसरलेली आहे। असंच भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा दिला होता, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी फक्त त्यांना 9 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळालेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा मिळालेल्या आहेत आणि शरदचंद्र पवार गटाला 8 जागा मिळालेल्या आहेत। असा भरघोस मतांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला प्रतिसाद दिलेला आहे। या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या अगोदरच्या खासदार होत्या नवनीत राणा यांनी एक प्रसिद्धीच्या ओघात काहीही बोलायचं आणि कामं कमी आणि बोलणं जास्त या भावनेतून त्या काम करत होत्या, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर कोणत्याही गाव खेड्यात शहरात त्यांची कामं नव्हती आणि जनता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्रासली होती आणि भारतीय जनता पार्टी या अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करावी या हेतूनं खऱ्या अर्थानं लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ज्या नवनीत राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन जो हनुमान चालीसा म्हणण्याचा घाट घातला होता, त्याचा सुद्धा खऱ्या अर्थानं शिवसैनिकांमध्ये संताप होता आणि तो संताप खऱ्या अर्थानं शिवसैनिकांनी काढला। आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो आमच्या मतदारसंघात खऱ्या अर्थानं प्रहारची सीट उभी केली होती, आमच्या अचलपूर मतदारसंघ असो, मेळघाट मतदारसंघ असो, परंतु आपण जर पाहिलं तर त्या मेळघाट मतदारसंघातून सुद्धा शिट्टी न चालवता कमळ चालवलं असा आमचा ठाम विश्वास आहे। म्हणूनच आज खऱ्या अर्थानं जर शिट्टी त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं चालली असती तर अजूनही आपण लीड घेतला असता, परंतु त्या ठिकाणून खऱ्या अर्थानं कमळ चाललं हा आमचा खऱ्या अर्थानं विश्वास बसलेला आहे। म्हणून यापुढं लोक त्यांना सुद्धा विचारात घेतील नाही की हा हे सगळं खोटनाटं राजकारण चालत आहे। म्हणून यानंतर महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं घट्ट राहणार आहे। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे घट्ट राहणार आहेत। या पुढच्या निवडणुका सुद्धा या पद्धतीनंच आम्ही लढणार आहोत।
मत पड़ो हमारे चक्कर में, ये बोले कोई नहीं हमारे टक्कर में।